कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. राजन साळवी यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केलाय. कार्यकर्त्यातल्या शिस्तबद्ध नेत्याचा आज अस्त झाला असल्याची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व, अजितदादांचं अपघाती मृत्यू झाल्याची घटना कानावरती पडल्यानंतर मन सुन्न झालं, धक्का बसला. ही दुर्दैवी घटना पवार कुटुंबियांना, बारामतीकरांना नक्कीच जवळची आहे, पण आमच्यासारख्या महायुतीच्या कार्यकर्त्याला दुःख आणि वेदना देणारी घटना आहे. मी गेली 15 वर्ष विधानसभेमध्ये आमदार असताना कार्यकर्त्यामधला नेता, शिस्तबद्ध नेता असं मी अजितदादांना जवळनं पाहिलेलं आहे. असं एक नेतृत्व महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातून पस्त झाल्याची घटना खूप वेदनादायी आणि दुःखद आहे. भविष्यातल्या काळखंडामध्ये नक्कीच ही दुर्दैवी घटना प्रसंग भरून निघणार नाही, असं मोठं नुकसान या देशाचं, महाराष्ट्राचं झालेलं आहे, पवार कुटुंबियांचं झालेलं आहे. मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. असं नेतृत्व निर्माण होणं नाही आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या, बारामतीकरांच्या, महाराष्ट्राच्या आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो.